गडिंग्लज तालुक्यातील मौजे करंबळी गावामध्ये आपण पाहतोय जिल्हा परिषद उमेदवार जे आहेत, भाजपचे अधिकृत उमेदवार जे आहेत मीनाक्षी पाटील आणि सारिकाताई भटकली यांच्यासाठी ही कोपरा सभा झालेली आहे। या कोपरा सभेला प्रचंड महिला या इथे उपस्थित होत्या। लक्षणीय महिलांची संख्या इथे उपस्थित होती। लाडक्या बहिणी आहेत। करंबळीच्या लाडक्या बहिणी कोणाच्या बाजूने आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर पहिल्यांदा आजीबाईकडे जाऊया। काय सांगाल आजीबाई, मीनाक्षीताईसाठी अशी सारिकाताईंसाठी ही सभा होती, काय वाटतंय दोघींच्या विषयाने? आम्ही त्यासनी कमळावर मतदान देणार का बरं? त्यांना काय द्यायचं निवडून? का द्यायचं म्हणजे मोदीने आम्हाला पैसे दिलेत, कसले कसले म्हणजे लाडक्या बहिणीचे, म्हणून त्यांना देणार? हा त्याला ते आल्यानंतर निवडून विकास करणार काय? करणार की विश्वास आहे? हाय हाय बर काय दीदी म्हणतेस, तू पण सभेला उपस्थित होतेस। खास करून युवतींसाठी सुद्धा भाजपाने खूप चांगलं काम केलेलं आहे। इथून पुढे करण्याचा देखील त्यांचा खूप मोठा मानस आहे आणि या दोघी भगिनी आहेत, या निवडणुकीला उभारलेल्या आहेत। युवतींच्या मध्ये काय वातावरण आहे? नमस्कार, मी धनश्री अनिल शेरेकर। मी ही फॉर्म भरला होता पंचायत समितीसाठी, तर त्या भाजपमधून मला तिकीट न मिळाल्यामुळे मी अपक्ष राहिले। तरीही मी पुढे न जाता भाजपला साथ द्यायची म्हणून मी माघारी घेतली आणि मी भाजपलाच साथ देणार आहे। आणि पाटील मॅडम असू देत, भटकली मॅडम असू देत, ह्यांना कमळावर बटन मारून निवडून द्यावी हीच इच्छा आहे। भाजपलाच का सपोर्ट केला पण तुम्ही? भाजपला कारण की एज्युकेशनमध्ये असू दे किंवा बाकी कोणत्याही योजना असू देत, या योजनांमध्ये मोदी आहे आणि भाजप आहे। या भाजपने सर्वांना सहकार्य केलं आहे, मदत केली आहे, कोणत्याही योजनेतून असू दे, तर त्यांना निवडून द्यावी हीच इच्छा आहे। नागरिकांना काय आव्हान करतेस? तू देखील फॉर्म दाखल केलेली होतीस, पण आता तू भाजप सोबत आहेत, काय नागरिकांना तू आव्हान करतेस? नागरिकांना हेच आवाहन करेल की सर्वांनी कमळावर बटन मारून यांना निवडून द्यावे। मावशी काय सांगाल, सभेला पूर्ण वेळ तुम्हाला आम्ही बघितलं, काय सांगाल, भाजपाचं खरंच करंबळीमध्ये वारं आहे का? भाजपाचं करंबळीमध्ये वारं आहे आणि भाजपानं भरपूर मदत केली आहे। मोदी सरकारने एवढी मदत केली एवढी कोणीच केली नाही आणि आम्ही कमळावर बटन दाबून आम्ही प्रचंड मताने विजय करणार। दोघी भविष्यात निवडून आल्या तर काम करतील का? करणार की, शिया शेतकरी आहेत, मी बी एक शेतकरीच आहे, त्यांनी कधी शेतकऱ्यांसाठी कधी करणार काम नक्की। उलटे उभारलेले ते शेतकरी नाहीत? आहेत की, सगळी शेतकरी उलटी उभारलेली पण आहेत, पण त्यांनी केलं तर बरं, नाही केलं तर या दोघी करणार की, नक्की करणार। होय, आम्ही जाऊन त्यांना भेटून येणार घरी आणि त्यांनी सुद्धा निवडून आल्यानंतर आमच्या घरी यावं अशी माझी इच्छा आहे। आता सभा ऐकली तू, गावामध्ये अनेक प्रचाराच्या फेऱ्या होतात, विविध पक्ष येतात, संघटना येतात, उमेदवार येतात, काय वाटते, कोण सरस वाटते तुला? भाजप येईल असं वाटतं, कारण मोदी सरकारने शिक्षण मोफत दिलं, म्हणजे त्या सवलती दिल्या त्यामध्ये भाजपने। हा, भाजप सरकारने किंवा भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर खूप चांगली कामं भाजपने केलेली आहे, त्यामुळे खास करून महिलांच्या मध्ये त्याचा खूप मोठा प्रभाव दिसतोय। काय ताई सांगाल, महिलांच्या मध्ये खूप मोठा प्रभाव पडलेला आहे भाजपाचा किंबहुना तुमच्या सरकारचा, अशा पद्धतीने महिला भगिनी तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमच्याकडून पण खूप मोठ्या अपेक्षा आहेत आता त्या लोकांच्या? होय, आता गेले 5-6 दिवस झाले आम्ही ह्या 7-8 गावामध्ये प्रचार दौऱ्यानिमित्त जात आहोत, या सगळ्या बहिणींना भेटत आहोत। मला असं लक्षात आलेलं आहे की या सगळ्या बहिणींच्या तोंडात फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे मोदीजी, कमळ, भाजप। त्यामुळं मला विश्वास आहे की नक्की ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आमच्याही पाठीशी राहतील आणि जसं आतापर्यंत त्यांनी मोदीजींना साथ दिलेली आहे, देवाभाऊंना साथ दिलेली आहे, तसं ते आम्हालाही नक्की देणार। नक्की देणार, अपेक्षा आहेत तुमच्याकडून खूप साऱ्या। हो, नक्कीच त्या अपेक्षांची पूर्ती करणारच। खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय, प्रत्येक गावागावामध्ये तुम्ही जाताय, महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद तुमच्या पाठीशी आहे। खूप छान वाटते आज इतक्या महिला पाहून, यांचा उत्साह आणि यांचा हे पाहून मला खूप आनंद वाटतो। विजयाच्या अगदी जवळ आहे तुम्ही, खूप जवळ आहे, खूप जवळ आहे। गुलाल लावल्यानंतर महिलांचं म्हणणं आहे आमच्या घरी यायला पाहिजे, तुम्ही नक्की येणार, येऊन नक्की भेट देणार सर्व महिलांना, विकास करायला पाहिजे, आम्हाला लागेल ती मदत करायला पाहिजे, करणार नक्की विकास करणार, विकासाच्या मार्फतच जाणार सर्वांच्या घरी। करंबळी गावामध्ये सारिका भटकली असतील, त्यानंतर मीनाक्षीताई पाटील असतील, यांच्यासाठी छोटेखानी हा कोपऱ्या सभेचा हा उपक्रम राबवण्यात आलेला होता। खास करून येथील महिलांनी म्हणजे स्थानिकच्या महिलांनी, करंबळी गावच्या महिलांनी हा उपक्रम राबवण्यात आलेला होता, कारण भाजपाचा किंवा किंबहुना सरकारचा प्रभाव या महिलांच्यावर आहे। भाजपाच्या
योजनांच्या माध्यमातून अनेक महिलांच्यासाठी ज्या योजना आहेत त्याचा लाभ या महिलांनी घेतलेला आहे. त्यामुळे त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि इथून पुढे पुन्हा त्या योजनांचा लाभ मिळावा आणि यासाठी भाजप सरकारला एक प्रकारे प्रोत्साहित करण्यासाठी या दोघी भगिनींना निवडून देण्याचा चंग या महिलांनी बांधलेला आहे, या लाडक्या बहिणींनी बांधलेला आहे. तेव्हा करंबळी गावातून सुद्धा चांगल्या मताधिक्याने या दोघी निवडून जातील असा विश्वास आज या कोपरा सभेनंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.